बघा, आता आपला जो पुढचा टॉपिक आहे आपण पाहणार आहोत अन्न नासाडी, फूड वेस्टेज. फूड वेस्टेज आपण म्हणजे काय आहे की अन्नाची नासाडी, म्हणजे जे अन्न आपल्याला गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त अन्न बनवणे आणि ते वेस्टेज जाणं, म्हणजे ते आपलं फुकटमध्ये जाणं. मग कोणकोणते जातात बघा, अन्नधान्य, फळे, भाज्या, मासे याचे प्रचंड उत्पादन असूनही आजही आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक अन्नाशिवाय झोपी जातात. बघा, आपला जो भारत देश आहे तो अनेक विविधतेने आणि समृद्धतेने नटलेला आहे की आपल्या भारत देशामध्ये कोणत्याच प्रकारची कमी नाही आहे. म्हणजे आपण ते कपडा उद्योगामध्ये असू दे, त्याचप्रमाणे फूड मार्केटिंगमध्ये असू दे किंवा खाण्याच्या पदार्थामध्ये असू दे, की तुम्ही कोणतेही एक व्यवसाय उचलून बघा, कोणत्याही व्यवसायामध्ये कमी नाही. की आपल्या देशामध्ये भारत जो देश आहे संपूर्ण म्हणजे खाद्यपदार्थासाठी तो नावाजलेला आहे. पूर्वीपासून ब्रिटिशांच्या राजवटीपासून. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, अन्नधान्य आहे, फळे आहे, भाज्या आहे, मासे आहेत, याचे प्रचंड उत्पादन होत आहे आपल्या भारत देशामध्ये. बघा, कशाचे उत्पादन होत आहे, अन्नधान्य. की अन्नधान्य म्हणजे जे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, जे अन्नधान्य. धान्य कळतंय मुलांनो, की जे आपण चपाती खात आहोत, जे बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर, नाचणीची भाकर, ते सर्व अन्नधान्य. त्याच्यात आले फळे. मग फळे हर एक प्रकारचे फ्रूट आले, जे भाज्या आहेत, जे मासे आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे. याचे प्रचंड उत्पादन असूनही आज आपल्या देशात म्हणजे आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण जगात अनेक लोक असे आहेत की ते उपाशी राहत आहेत, की त्यांना एक वेळचं देखील जेवण हे मिळत नाहीत. ही किती कडवट म्हणजे असणारी, आपल्या मनाला कोरणारी गोष्ट आहे. की खरंच की एवढं समृद्ध असताना देखील का बरं काही लोक वेस्टेज, म्हणजे का बरं काही लोक अशीच उपाशी झोपत आहेत, त्यांना जेवण मिळत नाही, ते एकाच वेळेच्या जेवणासाठी देखील त्यांना तरसावं लागत आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण विचार करतो तर त्याच्या मागची काय कारण आहेत बघा, आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे सर्व फळ आहेत, जे फळे आहेत, जे मासे आहेत, बघा हे सर्व काय आहेत आपल्या देशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. तरी काही लोक काय करत आहेत, अन्नाशिवाय कशा झोपत आहेत. याची काय कारणं आहेत बरं. त्यांना एक वेळ जेवणही मिळत नाही, एक वेळचं जेवण देखील ते मिळत नाही याचा अर्थ बघा. या परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जाते ते टाळणे आपले प्रथम कर्तव्य आहे. याशिवाय ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जात आहे, म्हणजे आपण घरातच जाऊ की बाबा घरामध्ये समजा आपल्याला 2 पोळ्या लागतात, मग कधी कधी आपण त्या 2 पोळ्या घेतो आणि आपण म्हणतो की नाही मला एकच पाहिजे होती, किंवा भात जास्त प्रमाणात घेऊन आपण नाही आज मला थोडीच भूक आहे आणि म्हणून आता बाकीचं सगळं वेस्टेज जातं. मग ह्या गोष्टी वेस्टेज आपण टाळलं पाहिजे. आणि म्हणून ते सांगत आहे, ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जातं, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते एक्स्ट्रा घेतात परंतु ते खात नाहीत, मग अशा वेळेस काय करणं गरजेचं, ते अन्न वाया जाऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. बघा, टाळणे म्हणजेच काय, पण काळजी घेणे. आणि आपले हे प्रथम कर्तव्य आहे, म्हणजे आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी जर अन्न वाया जात आहे तर त्या ठिकाणी आपण त्यांना सूचनाचं पालन करून किंवा त्यांना शब्दामध्ये व्यवस्थित गोड शब्दात सांगू की अन्न हे किती महत्त्वाचं आहे. अन्न हे काय आहे मुलांनो, की अन्न हे सर्व शरीराची गरज भागवणार आहे, की अन्न हे सजीवांसाठी जीवन देणार आहे. आणि ते जर प्रत्येक लोकांना मिळत नाही, म्हणजे ज्यांना मिळालं आहे की त्यांनी त्याचं वाया घालवू नये, ते इतर गरजू लोकांना द्यावं, हे त्यांना समजून किंवा पटवून सांगणं देखील तितकं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. तसं बघा, हे स्पष्ट आहे की कितीतरी लोक आहेत, कितीतरी माणसं आहेत, त्यांना एक वेळचं देखील हे अन्न खावयास मिळत नाही आहे. अशी जगामध्ये कितीतरी उदाहरणं, कशीतरी प्रदेश आहेत. बघा, आता जे पुढचं आपलं पॉईंट आहे, संख्यात्मक अन्न नासाडी, म्हणजेच क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड आहे. तर कशा प्रकारे संख्यात्मक अन्न नासाडी आहे, की त्याची कशा प्रकारे अन्न नासाडी होत आहे पाहत आहोत. शेती करण्याच्या चुकीच्या पद्धती, उदाहरणार्थ मुठीने धान्य पेरणे. की संख्यात्मक नासाडी काय आहे, तर शेती करण्याची चुकीची पद्धत. तर शेती म्हणजे आपण शेती करणं तर फार गरजेचं आहे. जर शेतीच नसेल तर आपण खाणार काय, म्हणजे आपले धान्य आहे, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, किंवा आपण पाहू शकतो जे पल्सेस आहे, जे आपले कडधान्य आहे, मका आहे, तूर आहे, मटकी आहे, हरभरा आहे, तर हे सर्व आपण अन्नधान्याचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करतो. पण जर हे वापर करत असताना ही शेतीच्या माध्यमातून करतो, मग जर शेती करण्याची पद्धत जर चुकीची असेल तर आपल्याला अन्न मिळू शकतं का, तर अजिबात नाही. बघा, उदाहरणार्थ मुठीने धान्य पेरणे, की जे मोठमोठ धान्य पेरतात, ही पद्धत कशी आहे, चुकीची आहे. अव्यवस्थित मळणी करणे, की जे शेतीची मळणी केली जाते ती देखील व्यवस्थित करत नाहीत, की त्याचा जो प्रकार आहे करण्याचा, त्या पद्धतीने ज्या पद्धतीने ती मळणी करणं गरजेचं आहे त्या पद्धतीने न करता ती अव्यवस्थितपणे करणं, म्हणजे थ्रेशिंग असे त्याला म्हणतात. हे अयोग्य साठवणं व वितरण करणे. आणि अयोग्य प्रकारे साठवणे म्हणजे एक छोटीशी जागा आहे, त्या जागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये
वगैरे धान्य ठेवणे हे देखील चुकीचं आहे, किंवा ज्याप्रमाणे की अशी एखादी जागा आहे की ज्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची हवा येत नाही आहे, पूर्ण बंदिस्त असल्यामुळे देखील धान्य खराब होतं. किंवा असं देखील असू शकतं किंवा एखाद्या वेळेस जिथे धान्य ठेवलं आहे तिथे उंदीर जास्त असू शकतात, तिथे कीटक असू शकतात, तिथे बुरशी लागू शकते, जिथे जागा ओलसर जागा असू शकल्यामुळे देखील अन्न खराब होतं. मग त्याची कारणंही भरपूर असू शकतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं अयोग्य साठवणं व वितरण करणे, की ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना न देता इतर दुसऱ्या लोकांना त्याचं वाटप करणं किंवा देऊन टाकणं, वितरण त्याला म्हणतात. तर ही सर्व काय आहेत उदाहरणं त्याची, की संख्यात्मक अन्न घटकाची काय आहेत ही उदाहरणं आपण पाहत आहोत. बघा की मळणी करणं आहे कशा प्रकारे, थ्रेशिंग करणं म्हणजे मळणी करणं म्हणजे थ्रेशिंग करणं आहे, अयोग्य अशी साठवण करून ठेवणे, यामुळे मोठ्या प्रमाणात अन्न नासाडी होते. आणि मग अशा प्रकारे ही सर्व अन्न खराब होण्याची जी कारणं आहे की अन्न नासाडीचे, की त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अन्न नासाडी होत आहे हे देखील पाहत आहोत. बघा आपण याच्यात पाहत आहोत. तसेच पंक्तीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने सुद्धा अन्न वाया जाते. आता हे तर कॉमन आहे प्रत्येक लग्नामध्ये, की आपण काय करतो असं की जिथे जातो किंवा जिथे पंगत बसलेली असते, इथे जो शब्द वापरले बघा, पंगतीसारखी पारंपरिक जेवण, म्हणजे पंगत करून बसणे हा पारंपरिक पद्धती आहे, की पूर्वीपासून चालत आलेली पद्धती आहे. की पूर्वी जसं आता जसं बघा सर्वजण चेअरवर बसून आणि एक टेबल आणि चेअरवर बसून जेवण करत होते, परंतु फार पूर्वीच्या काळात पासूनच ही पद्धत आहे की खाली पंक्तीवर बसून म्हणजे खाली जमिनीवर बसून एका मागोमागचे सगळेजण लाईनीत बसून त्यांना जेवण वाढत असे. आणि जेवण वाढल्यानंतर प्रत्येकाला विचारत असे तुम्हाला हवं आहे का करून विचारत असते. बघा प्रत्येकजण काय करत आहे, जेवण वाढत आहे. मग ज्यांना नको असेल तो नाही बोलणार, ज्याला हवा असेल तो हा बोलणार. बघा जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने सुद्धा अन्न वाया जाते. मग अशा पंक्तीमध्ये जर आपण ते नको म्हणत असताना पण आपण जर जेवण वाढतोय, याचा अर्थ काय आहे, हे अन्न वाया जात आहे. जर त्यांना भूक नाहीये, त्यांचं जर जेवण आवरलं आहे, पोट भरलं आहे आणि त्याच्यात आपण परत म्हणतो की नाही अजून एक पुरी घ्या, अजून 2 पुऱ्या घ्या, म्हणजे याचा अर्थ ते घेणार आणि मग परत टाकून देणार. याचा अर्थ काय झाला आहे, हे अन्न वाया गेलं आहे. कारण वाया गेलेले अन्न इतरांना देताही आले नसते. बरोबर, अन्न इतरांना देता आले असते. जर वाया गेलेलं ते अन्न आहे ते इतर गरजू लोकांना की ज्यांना खरंच भूक आहे त्या लोकांना देता आलं असतं, परंतु आता ते देऊ शकत नाही कारण ते कुठे गेलं आहे, ते आता डस्टबिनमध्ये गेलं आहे. तर आता म्हणून जे अन्न जे नासाडी आहे, जे अन्न नासाडी आहे ती कशामुळे होत आहे, की आग्रह केल्यामुळे देखील होत आहे. आणि ते स्वतः वाढत असल्यामुळे की आवश्यक असेल तरच द्यायचं, नाही तर नाही द्यायचं, म्हणजे त्याच्यामुळे देखील कुठेतरी त्या अन्न वाया जाण्याला थोडासा प्रतिबंध होता. परंतु आता आपण आत्ताच्या याच्यामध्ये आपण काय होत आहे की आता सगळं जर लेटेस्ट प्रत्येक जेवणामध्ये किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये की जे बुफेट स्टाईल जे जेवण आलेलं आहे, की आपल्याला पाहिजे ते पदार्थ आपण जायचे आणि घ्यायचे. मग आपल्याला नको असलेले सर्व पदार्थ आपण आपल्या प्लेटमध्ये घेतो आणि त्याच्यातलं आपण थोडंसं खातो आणि बाकीचं वेस्टेज जातो. म्हणजे हे काय आहे, हे देखील अन्न नासाडी आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणी तिथे विचारणार नाही की तू हे काय घेतलंयस, तू ते काय घेतलेस, एवढं प्लेट का भरलेली आहे, म्हणजे ही कशी आहे बुफे पद्धत. परंतु जी पूर्वीची जी पद्धत होती ही सर्वात बेस्ट पद्धत होती, की जेणेकरून जेवढं लागत आहे तेवढंच विचारायचं, तेवढंच द्यायचं आणि जेणेकरून अन्न देखील पदार्थाचे वाचायचे आणि ज्यांना गरज आहे त्यांना दिलं जायचं. मग आता ही पद्धत काय झाली आहे, थोडीफार जे फार मोठ्या प्रमाणात आता ही पद्धत कमी झालेली आहे. हर एक लग्नामध्ये म्हणा की फंक्शनमध्ये म्हणा की जे बुफे स्टाईल आहे ती आता जास्त प्रचलित झाली आहे. त्याच्यामुळे देखील अन्नाची नासाडी होत आहे, अन्न हे वाया जात आहे आणि वाया गेलेलं अन्न हे आपण इतरांना देऊ शकत नाही कारण ते ऑलरेडी कचऱ्यात गेलेलं आहे, ते खराब झालेलं आहे. परंतु तेच अन्न आपण इतरांना देखील देऊन ती भूक भागवू शकतो. बघा आता त्यांनी दिले गुणात्मक अन्न नासाडी. आता आपण संख्यात्मक बघितलंय, आता आपण गुणात्मक बघणार आहोत की गुणात्मक कशी काय होत आहे. म्हणजे बघा अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा प्रिझर्वेटिव्ह अतिरेकी वापर करणे. आता त्यांनी सांगितले की बघा इथे काय दिसत आहे की ते गुणात्मक निरीक्षण करत आहे की अन्नाचं रक्षण करताना अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती, की चुकीच्या पद्धतीने देखील काय केलं जात आहे, अन्नाचं रक्षण केलं जात आहे किंवा ते टेस्ट केलं जात आहे. व त्याचे जे परीक्षक आहेत म्हणजे प्रिझर्वेटिव्ह, की ते अन्न टिकावं, जास्त काळ टिकावं त्यासाठी देखील ते काहीतरी पदार्थ ते टाकले जातात. म्हणजे काय, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे अतिरेकी वापर करणे, परिरक्षकाचा
जास्त काय करतात, अतिरेकी वापर करतात, की ते अन्न जास्त काळ दीर्घकाळ टिकावं. म्हणजे एखादा जो मसाला आहे तो जास्त काळ टिकावा, मग त्याच्यासाठी जो परिरक्षक वापरला जातो म्हणजे प्रिझर्वेटिव्ह वापरला जातो, ते देखील धोक्याचं आहे किंवा ते आपल्या शरीरासाठी देखील हानिकारक आहे. म्हणून त्याचा देखील जास्त वापर न करता आला पाहिजे किंवा त्याचा वापर हा कमी वापर केला पाहिजे. अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन बघा ते खूप वेळानंतर खाणे. बघा आता भाज्यातला गुणात्मक कशा प्रकारे गुणात्मक अन्नबाधा कशी काय होऊ शकते, की अन्न अति शिजवणे, की गरजेपेक्षा जास्त शिजवणे म्हणजे गाढ करणे. जसं आपण होऊ शकतो जो भात आहे तो भात न राहता पूर्ण एक प्रकारे तो लिक्विड टाईप भात होतो. मग तो त्याचं जास्त जर शिजवला गेलं तरी त्याच्यामधले गुणात्मक जे आपलं आहे ते निघून जात आहे. त्याचप्रमाणे भाज्या देखील चिरून धुणे, मग भाज्या चिरण्याच्या आधी ते धुवायचे असतात आणि मग नंतर त्या चिरायच्या असतात आणि डायरेक्ट फोडणीला द्यायचे असतात, की जेणेकरून त्याच्यातलं जीवनसत्व हे नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे अन्न हे जास्त शिजवलं तरी त्याच्यातलं जीवनसत्व हे नष्ट होऊन जातात, त्यातले क्षार नष्ट होऊन जातात. तसं भाज्याचं देखील आहे, भाज्या चिरल्यानंतर भाज्यामध्ये देखील जे जीवनसत्व असतात त्या कापल्यानंतर त्या जे जीवनसत्व ते अधिक दिसतात, परंतु ते धुतल्यामुळे त्या पाण्याबरोबर ते जीवनसत्व जे क्षार आहेत ते निघून जातात. मग आपण काय खात आहोत, मग आपण त्या भाज्यातलं जे काही थोडेफार जीवनसत्व उरले आहेत त्याचंच सेवन होत आहे. त्याचप्रमाणे जे अन्न तयार होऊन अन्न आता तयार झालेलं आहे, मग अन्न तयार होऊन ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, की आता जेव्हा एखादं रेडीमेड जे पॅकेटमधलं जे अन्न आहे आणि ते आपण समजा 5 दिवस झाले पडलेलं आहे, परंतु आता ते 6व्या दिवशी खराब झालं आहे, पण तरी देखील काय केलं जातं की अन्नाची डिलिव्हरी केली जात आहे. बघा काय करत आहे की अन्न शिजून ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी देखील वेळ लागत आहे. मग वेळेचा अंदाज जर चुकला तर काय होत आहे, तर अंदाज चुकणे, द्राक्षे, आंबे याची अयोग्य हाताळणी यामुळे अन्नाची गुणात्मक नासाडी होत आहे. आणि याच्यामुळे देखील काय होत आहे, गुणांची नासाडी होत आहे. की खूप दिवसानंतर समजा हे आंबा आहे, समजा आंब्याचं जे फळ आहे हे कसं आहे, आंबा म्हणा, चिकू म्हणा, हे सगळे कसे की जर ते जास्त पिकून गेले, केळं आहे जास्त पिकून गेले तर ते खूप दिवसानंतरच ते डिलिव्हर झाले, जर त्याची मागणी त्याच्या खूप दिवसानंतर आली तर तोपर्यंत आंबे काय होऊन जाणार, खराब होऊन जाणार. बरोबर. मग एक आंबा खराब झाला की साहजिकच आहे बाकीचे जे सर्व त्याच्या भोवती असणारे आंबे ते देखील खराब व्हायला लागतात, नासायला लागतात, त्यांना वास यायला लागतो, ते काळपट पडतात आणि त्याच्यातून देखील बारीक बारीक किडे निघतात. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितले की जो माल तयार झालेला तो ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणारा वेळेचा जर अंदाज चुकला तर त्याच्यामध्ये देखील जे फळांचं काय आहे गुणात्मक काही खराब होते. म्हणजे ते द्राक्षे असू दे, आंबे असू दे, याची अयोग्य हाताळणी आहे की ते कोणत्या हाताने ते घेत आहेत, ते ओल्या हाताने घेत आहेत का, की ते कोणत्या ओल्या जागेत ठेवत आहेत का, हे देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे अन्नाचे गुणात्मक नासाडी देखील होत आहे. तर अशा सर्व जे प्रकार आहेत ते आपण या पाठामध्ये पाहिले. संख्यात्मक आणि गुणात्मक हे दोन्ही गोष्टी आपण पाहिलेली आहे. अशा प्रकारे दोन्ही गोष्टीमध्ये आपण फरक देखील बघितलेला आहे. अशा प्रकारचे काळे पिवळे डाग पडतात. बघा आपला पुढचा पॉईंट आहे अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी काही उपाय. आता हे जर अन्नाची नासाडी जर आपल्याला होऊ नये तर यासाठी आपण कोणत्या प्रकारचे उपाय करणं गरजेचं आहे. बघा तर आता आपले जे सर्वात पहिला उपाय आहे की आपण कमीत कमी अन्न घ्यावं. जर आपल्याला लागलं तर ते आपण अन्न परत मागून घ्यावं. पोळी पाहिजे तर पोळी, चपाती आपण पाहिजे तर भाकर पाहिजे तर भाकर, भात पाहिजे तर भात, तेवढं घ्या. अन्नपदार्थ जास्त शिजवू नये. बरोबर की त्याचप्रमाणे जेवढं लागेल तेवढं त्याचं जे क्वांटिटी आहे किंवा त्याचं जे क्षार आहे ते टिकवणं गरजेचं आहे. जे पालेभाज्या आहेत त्या पालेभाज्या धुण्याच्या आधी, चिरायच्या आधी त्या धुवाव्यात आणि नंतर चिरून मग ते डायरेक्ट फोडायला द्या. मग आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः काय करू शकतो, आपण याच्यामध्ये काळजी घेऊ शकतो. आता बघा यांनी सांगितले की यासाठी काही उपाय आहेत. मग ते उपाय कोणते आहेत, आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून घ्या. जसं मी आता सांगितलं की आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच अन्न आपल्या ताटामध्ये आपल्याला वाढून घ्यायचं आहे, अतिरिक्त वाढून घ्यायचं नाही. आपल्याला एक पोळी घ्यायची आहे, भात घ्यायचे आहे, भाजी घ्यायची आहे, बस की जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आहे. अनावश्यक घ्यायचं नाही, अन्नाचा ते आपल्याला टाकून द्यावं लागेल. म्हणजेच काय होणार आहे, अन्नाची नासाडी होणार आहे. दुसरं आहे अन्न जास्त वेळ शिजू नये. जसं मी आता सांगितलं की तुम्ही जास्त अन्न शिजवलं तर काय होणार आहे, त्याच्यातले जीवनसत्व, त्यातले क्षार हे निघून जाणार. मग आपण काय खाणार आहेत, मग आपण नावाला तो काय खात आहोत, जो बारीक जो तांदूळ आहे, मग तांदूळाचा आपण चौथा खात आहोत. जर तांदूळ हे व्यवस्थित प्रमाणात शिजवलं, डाळ ही व्यवस्थित प्रमाणात शिजवली, ती गाळ झाली, समजा भाजी गाळ झाली,
तर त्याच्यामधले सगळे जीवनसत्व हे निघून जातात आणि त्याच्यामुळे अन्न हे जास्त वेळ शिजू नये. अन्न हे जास्तीत जास्त सहसा वाफेवर शिजवावे. एखादी पालेभाजी आहे, समजा एखादी भाजी आहे, तर त्याला थोडंसं कमीत कमी पाणी टाकून ते वाफेवर शिजवल्यास त्याची जी चव आहे ती देखील अधिक लागते. त्याच्यामुळे काय होत आहे की जेवण हे जे जीवनसत्व आहे ते देखील टिकून राहतात. जास्त पाणी टाकल्यामुळे अन्न जास्त शिजवलं जातं, त्याच्यामुळे काय होत आहे, क्षार आणि जीवनसत्व निघून जात आहे. तिसरं जे आहे, शिल्लक अन्न टाकून न देता योग्य पद्धतीने पुन्हा वापरा. आता यांनी जे सांगितलंय बघा, काय सांगितलंय की जे शिल्लक राहिलेले अन्न, मग आपल्याकडे शिल्लक काय राहतं की आपल्याकडे पोळी राहते, कधी भात राहतो, मग हे जे शिल्लक राहिलेलं अन्न हे टाकून न देता त्याचा योग्य पद्धतीने आपण काय करायचं आहे, वापर करायचा, पुन्हा वापर करायचा आहे. मग ते व्यवस्थित एका स्वच्छ कोरड्या भांड्यामध्ये काढून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा फ्रीजमधून काढून आपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याला छान कांदा मिरची टोमॅटो काढून त्याची फोडणी करून तो भात परत आपण खाऊ शकतो. म्हणजे याचा पुनर्वापर आपण करायचा आहे, तो फेकून द्यायचा नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय शिल्लक अन्न टाकून न देता काय करायचं आहे, त्याचा योग्य पद्धतीने पुन्हा आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. ते चौथं आहे, आपण पाहणार आहोत, आवश्यक असेल तेवढेच अन्नधान्य फळे भाज्या यांची खरेदी करावी. की आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढेच सर्व गोष्टीची खरेदी करायची. कोणाची? अन्नधान्य जेवढं लागेल तेवढंच. गरजेपेक्षा जास्त घेतल्यामुळे अन्नधान्याला देखील कीड लागते, त्याच्यात छोटे किडे होतात, बरोबर. अन्नधान्य हे जास्त प्रमाणामध्ये घेतल्यामुळे त्याचे जास्त काय होत आहे की त्याला किडे लागतात, त्याला वास येतो, त्याच्यामध्ये देखील एक प्रकारे ते व्यवस्थित सुरक्षित ठेवण्याची देखील एक काळजी असते. ती त्याला ओलसर पाणी लागता कामा नये व त्याच्या ठेवण्याची देखील अडचण होत असते. आणि म्हणून जेव्हा आवश्यक असेल तेवढंच अन्नधान्य घ्यायचं आहे. फळे देखील आणि भाज्या देखील तेवढ्याच प्रमाणात घ्यायचं आहे की आपल्या घरातील लोक किती फळे खातात किंवा किती भाज्या लागतील याचा अंदाज घेऊन आवश्यक असेल तेवढंच फळभाज्याचं सेवन करायचं आहे, त्याची खरेदी करावी. अधिक खरेदीचा मोह टाळावा. बघा, अधिक खरेदी म्हणजे काय की आपल्याला बाबा घरामध्ये आहे, पडलेले घरात स्टोरेज आहे, पण तरी देखील आपण पुन्हा ते घेत आहोत. म्हणजे काय करतो की आपण एक प्रकारे मग खूप जास्त दिवस जर भाज्यांना झाले तर त्या भाज्यामधले असलेले जो हिरवा रंग आहे बघा, तो कधी कधी निघून जातो. जर आपण एखादी पालेभाजी घेतली, समजा मेथी म्हणा, शेपू म्हणा, पण जर ती आपण केलीच नाही, जर 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, म्हणजे घेतलेली जी शेपूची भाजी जी पडली तर तुम्ही हिरवी घेतली तर तुम्ही 6 दिवसानंतर काढा बरं. जरी ती फ्रीजमध्ये असली, जरी ती खराब नाही झाली, तर ती पालेभाजी काय होते, पिवळी पडायला लागते. त्याचप्रमाणे जी मेथीची भाजी आहे ती देखील पिवळी पडते. मग पिवळी झालेली जी भाज्या खाण्यामध्ये काही अर्थच नाही, कारण त्यातले जे ऑलमोस्ट जे हरितद्रव्य आहे ते त्याच्यामध्ये जी ग्रीनरी ती निघून जाते. म्हणजे जीवनसत्व आणि क्षाराची कमी होत राहते. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो की जेवढं आपल्याला गरज आहे तितकंच खाणं हे गरजेचं आहे. म्हणून अधिक खरेदीचा हा मोह टाळावा. आधी घरातल्या असलेल्या पालेभाज्या संपवून टाकाव्या. ते आपलं 5वं आहे बघा, आपण पाहणार आहोत त्याच्याबद्दल. फळे भाज्या दूध अन्नधान्य यांची योग्य पद्धतीने साठवणूक करावी. जर आपण ज्या आणलेल्या ज्या फळे भाज्या आहेत, भाज्या आहेत, फळे आहेत, तर याची आपण काय करायचं आहे, अन्नधान्य याची योग्य पद्धतीने साठवण करायची आहे. आणलं आहे आणि ठेवलं आहे असं करायचं नाही. तुम्हाला त्याला योग्य पद्धतीने व्यवस्थित त्या पिशवीमधून काढून त्यांना व्यवस्थित स्टोरेज करून व्यवस्थित प्रत्येक भाजीला, प्रत्येक फळांना, प्रत्येक म्हणजे अन्नधान्यांना स्पेस मिळेल अशा सर्व ठिकाणी त्या गोष्टी ठेवायच्या आहे. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे फळे आणले ते फळे फ्रीजमध्ये कशा प्रकारे व्यवस्थित राहतील, ज्या भाज्या आहेत त्याचा एक वेगळा कप्पा आहे, जे दूध आहे त्याचा एक वेगळा कप्पा, जे अन्नधान्य आहे जे आपण घरामध्ये स्टोरेज करून ठेवतो ज्याच्यामध्ये आपण, ते देखील कशा प्रकारे एका कोरड्या जागेमध्ये जिथे आपल्याला थोडा सूर्यप्रकाश लागेल, हवा मिळेल आणि जिथे जी जागा असेल ती कोरडी असेल, या ठिकाणाकडे जरा विशेष लक्ष देऊन अन्नधान्य ठेवायचं आहे. मग त्याच्यामुळे योग्य पद्धतीने कशा प्रकारे साठवणूक करावी याच्याकडे देखील आपण विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, तशा प्रकारे जे गहू ज्वारी अन्नधान्य याची देखील व्यवस्थित साठवणूक ठेवायची आहे. पुढचं आहे, हवाबंद डबे बाटल्यामधील पदार्थाचे वापरणं योग्य तारीख पाहून घ्यावी व तारखेपूर्वीच वापरावी. आता बघा इथे काय सांगितलंय की जे हवाबंद डबे आहेत व बाटल्यामधील पदार्थाचे वापरणं योग्य तारीख. जे हवाबंद डबे म्हणजे आपण जे बघा पॅकेटमधले जे फूड वापरतो, की जेव्हा आपण आलं लसूणची जी पेस्ट आहे किंवा अजून एखादी मिरचीची पावडर आहे किंवा हळदीचं आहे, तर त्याच्यावरती तुम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही तारीख बघूनच तुम्ही ते वापरायला सुरुवात करायची आहे. अन्यथा कधी कधी तारीख ही निघून गेलेली असते आणि म्हणून तारीख पाहून घ्यावी व तारखेपूर्वीच ती वापरायची, की त्याची डेट
त्याची एक्सपायरी डेट होण्याच्या आधीच पर्यंत तुम्हाला ते वापरायचं आहे. कधी कधी आपल्याला पटकन लक्षात येत नाही, आपल्याला घाई असते, आपण स्वयंपाक करतो की चला एखादी ती पूड दिसली की आपण लगेच टाकून मोकळ होतं. मग आपण ते टाकल्यानंतर जेव्हा आपण टेस्ट करतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये एक वेगळेपणा जाणवतो. मग आपण बोलतो अरे असं का खराब झालं. मग नंतर ती डेट बघतो की अरे याची तर एक्सपायरी झाली आहे. मग आपण ते पूर्ण वेस्ट जातं. म्हणजे आपलं अन्न काय झालं, साहजिकच आहे आपलं अन्न हे नासाडी झाले, खराब झालेलं आहे. म्हणून तुम्ही टाकण्यापूर्वी ती काळजी घ्या. मग ते हवाबंद डब्यातले असू दे किंवा हवाबंद पॅकबंद ज्या बाटल्या आहेत ते म्हणा, कोल्ड्रिंक म्हणू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे जे पॅकेट बंद जे खाण्याचे जे पदार्थ आहेत या सर्व पदार्थांची तुम्ही तारीख बघणं गरजेचं आहे आणि तारखेपूर्वी ते खाणं देखील गरजेचं आहे की तारखेच्या आत तुम्हाला ते खाणं गरजेचं. मग अशा प्रकारे केचप आहे, टोमॅटो सॉस आहे, जॅम आहे, सॉस आहे, हे सर्व जे पदार्थ आहे याची तारीख तुम्हाला बघणं गरजेचं आहे. ताटात घेतलेले सेकंड आहेत, ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवावेत की जे काही तुम्ही ताटामध्ये घेतलेलं आहे. मग डाळ असो, भात असो, भाजी असो, चपाती, लोणचं किंवा एखादा गोड पदार्थ असेल तर तुम्हाला सुरुवातीला जेवढा लागत आहे तो तेवढाच घ्यायचा आहे. आणि शक्यतो आपलं टार्गेट काय असलं गरजेचं आहे की आपल्याला जे काही आपण घेतलं आहे ते सर्व फिनिश करणं गरजेचं आहे की ताटामध्ये काही राहता कामा नये. जसं आता आपण मगाशी सांगितलं की भारत हा संपूर्ण समृद्ध देश जरी असला आणि त्याच्यामध्ये भरपूर फळे, भाज्या, अन्नधान्य जरी असले तरी पण आजही काही भागामध्ये जे लोक आहेत ते आज उपाशी झोपत आहेत. का उपाशी झोपत आहेत? कारण त्यांच्याकडे एक वेळचं जेवण देखील मिळत नाही. मग आज आपल्याला ते मिळालं आहे मुलांना, तर मग आपण ते कसं केलं पाहिजे? आपण ते वेस्ट करू शकतो का? तर आपल्याला देवाने किती समृद्ध ठेवलेलं आहे की हर एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे. मग आणून आपण ते काय करणं गरजेचं आहे? सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. आपण त्याला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की ताटात घेतलेले सर्व पदार्थ आपल्याला संपवायचं आहे की जेणेकरून ते आपल्याला मिळालं आहे आपण त्यातला एकही पदार्थ आपण वेस्ट जाऊ द्यायचा नाहीये आणि जे काही आपण अन्न पदार्थ वाढून घेतला आहे संपूर्णपणे फिनिश करायचं आहे. अन्न साठवण व सुरक्षेचा आपला नेक्स्ट पॉईंट आहे फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन की कशा प्रकारे अन्नाची साठवण पण करायची आहे आणि त्याला सुरक्षा देखील मिळवायची आहे. बघा इथे चित्र दिलं आहे. अन्न पदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद एअरटाईट डब्यामध्ये ठेवणे की अन्नपदार्थाची सुरक्षा आहे ती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून की जे अन्नपदार्थ कसे थंड करणे, वाळवणे. थंड करणे म्हणजे काय की एखादा जो गरम पदार्थ आहे किंवा करी आहे, आमटी आहे किंवा आपण बोलू शकतो डाळ आहे, मग ती गरम करून आहे, मग आपण ती पूर्ण खाऊन झाली पण तरी ती उरली आहे, मग तिला पुन्हा गरम करून पुन्हा तिला थंड करून ती फ्रीजमध्ये ठेवणे म्हणजेच काय अन्नपदार्थ थंड करणे. वाळवणे, वाळवणे म्हणजे काय गहू आहे, ज्वारी आहे, जे त्याप्रमाणे आपण बोलू शकतो की एखादं मका आहे, त्याचप्रमाणे हरभरा आहे, याला चांगलं कडक उन्हामध्ये वाळवणे आहे. सुकवणे आहे की त्याला व्यवस्थित त्याला सुकवणे आहे. उकळणे आहे की एखादा चांगला पदार्थ उकळल्यानंतर तो खराब होत नाही. हवाबंद डब्यात म्हणजे एअरटाईट डब्यात ठेवणे किंवा हर एक जो पदार्थ जो कडक व्यवस्थित वाळून तो हवाबंद जर डब्यात ठेवला तर तो जास्त दिवस टिकतो. अशा अन्नपदार्थ सुरक्षितपणे साठवण्याच्या पद्धती आहेत आणि ह्या ज्या सर्व अन्नपदार्थांमध्ये साठवण्याच्या पद्धती आहेत की सुरक्षित ते कशा राहतील या दृष्टीकोनातून या अन्नपदार्थाच्या साठवण्याच्या ह्या पद्धती आहेत. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवणे ह्या सर्व ज्या पद्धती आहेत ह्या कशा आहेत बघा अन्न सुरक्षित. तर अशा प्रकारे मिरच्या वाळवणे आहे, फ्लावर व्यवस्थित उकळून देणे आहे, हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवणे आहे जेणेकरून पदार्थ कसा राहणार आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तो व्यवस्थित राहणार आहे. या विविध पद्धतीमुळे अन्नपदार्थात होणारे सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते व ती खराब होत नाही. आणि ह्या ज्या सर्व पद्धती आपण मुलांना पाहिल्या आहेत, अन्न वाळवणे आहे, सुकवणे आहे, उकळवणे आहे, अन्नपदार्थ उकळून थंड करणे आहेत, हवाबंद डब्यात ठेवणे आहेत. मग या सर्व पद्धतीमुळे काय होत आहे अन्नपदार्थातील होणारी सूक्ष्मजीव म्हणजे अन्नपदार्थाची सूक्ष्मजीवांची जी वाढ होत आहे या सर्व प्रक्रियेमुळे ती सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही व ती वाढ रोखली जाते. म्हणजे ती वाढ होत नाही व ते खराबही होत नाही आणि मग त्यामुळे साहजिकच जर सूक्ष्मजीवच नसेल, ते किटाणूच नसतील तर काय होणार आहे? ते अन्न खराब होऊ शकतं का? अर्थातच नाही. मध्ये अन्नपदार्थ खराब देखील होत नाही आणि ते दीर्घकाळ टिकतं. जसं आपण एखाद्या फ्रीजमध्ये समजा आजची केलेली जी भाजी आहे ती आपण फ्रीजमध्ये ठेवली तर ती दुसऱ्या दिवशी टिकून राहते. कारण का आपण त्याला व्यवस्थित स्वच्छ करून आपल्याला त्याला गरम करून उकळून थंड करून पुन्हा ती फ्रीजमध्ये ठेवली की जेणेकरून आपण व्यवस्थित दुसऱ्या दिवशी देखील वापरू शकतो. म्हणजे व्यवस्थित त्याला सुरक्षितता देखील दिलेली आहे. म्हणजेच काय झालं आहे आपण त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखलेली आहे आणि त्याचमुळे ते अन्न खराब देखील झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारे बघा आपण ज्या पद्धती आहे त्या पद्धतीमुळे देखील आपण अन्न काय करू शकतो सूक्ष्मजीवांची वाढ रोखू शकतो आणि ते खराब होत नाही.
वेगवेगळ्या कारणाने अन्नाचे सूक्ष्मजीवन वाढून ते खराब होणे, कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्न रक्षण म्हणजे फूड प्रोटेक्शन होय. बघा आता यांनी काय सांगितलं आहे की जी वेगवेगळे कारणे आहेत जी अन्न खराब होण्याची आहे ते आपण जी सर्व पाहिली आहेत की वेगवेगळ्या कारणाने अन्नाचे सूक्ष्मजीव वाढतात. मग त्याचे कारण कोणतेही असो, समजा तुम्ही एखाद्या जे रस्त्यावरचं पाहू शकता की जे रस्त्याचे फेरीवाले आहेत तो कोणत्या ठिकाणी बसत आहेत, ते गटरच्या ठिकाणी बसत आहेत, जिथून वाहने वाहत आहेत तिथून धूर येत आहे, त्याच्यामुळे अन्न दूषित होत आहे. मग अशी वेगवेगळे जे कारण आहेत मग त्याच्यामुळे जे सूक्ष्मजीवांची वाढ होत आहे ते सूक्ष्मजीव वाढल्यामुळे त्यांच्या काय होत आहे अन्नामध्ये भेसळ निर्माण होत आहे, सूक्ष्मजीवांची वाढ होत आहे, ते अन्न खराब होत आहे, अन्न खराब झाले की त्याला कीड लागत आहे आणि यापासून अन्न सुरक्षित ठेवणे. मग या सर्व गोष्टीपासून आपल्याला अन्न सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे म्हणजेच अन्नाचं रक्षण करतोय असं त्याच्या ठिकाणी अर्थ होत आहे. अन्नाला सुरक्षित ठेवणे म्हणजेच काय आहे, अन्नाचं रक्षण करणे म्हणजेच फूड प्रोटेक्शन होय. म्हणजे आपण त्याला काय बोलणार आहोत, फूड प्रोटेक्शन. म्हणजे कशा प्रकारे आपण फूड प्रोटेक्शन करायचं आहे हे आपण याची सर्व काळजी घेतली. म्हणजे अन्न खराब का होत आहे, अन्न भेसळची कारणे काय आहेत आणि त्याचप्रमाणे भेसळ होण्यामागची जी कारणं आहेत मग ती कशा प्रकारे आपण रोखू शकतो, कशा प्रकारे अन्न बिघडण्याची जी कारणं आहेत मग अन्न बिघडू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे. तर त्याचप्रमाणे जे विविध पद्धती की अन्न खराब होऊ नये मग त्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत या देखील आपण पाहिल्या आहेत. अन्न थंड करून जे उकळून थंड पदार्थ उकळून थंड करणे आहे, सुकवणे आहे, वाळवणे आहे, त्याचप्रमाणे हवाबंद डब्यात पॅक करून ठेवणे आहेत. तर या देखील सर्व अन्न प्रक्रियेमुळे आपण सूक्ष्मजीवांची वाढ रोखू शकतो आणि अन्न पदार्थाला आपण सुरक्षित देखील ठेवू शकतो. म्हणजे त्याला काय म्हणणार आहेत मुलांना की त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही अन्न पदार्थात, ते अन्न खराबही होत नाही, त्याला कीडही लागत नाही आणि त्याचप्रमाणे जे अन्न आहे ते सुरक्षित राहतंच. म्हणजेच आपण अन्नाला सुरक्षित करणेच म्हणजे काय की अन्नाचं रक्षण करणे. बघा इथे दिलेलं आहे की अन्न सुरक्षित करणे म्हणजेच काय आहे की अन्नाचं रक्षण करणे हे आपली जबाबदारी आणि आपण याच्याकडे नीट आपण लक्ष देणं देखील गरजेचं आहे.